हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाच्या गतीची जाणीव. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण एकटक स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये सामावून घ्यायची आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी बाहिर त्राटक. ओम नमोजिआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा असं माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच या ओमचं वर्णन केलेलं आहे. कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम. जेव्हा पृथ्वी तलावर कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक ध्वनी या पृथ्वी तलावर होता आणि तो ध्वनी म्हणजेच ओम. म्हणून ओम नमोजिआद्या असं माऊली आपल्याला म्हणतात. ओमला आपण पहिल्यांदा सर्वात पहिलं नमन करतो. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूप आणि ओंकार रूप एकच आहे असंही माऊली आपल्याला पुढे सांगतात. अशा या ओमचं आपण एकटक स्थिर नजरेने निरीक्षण करत आहोत, आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय. अंतरत्राटक. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्या ओंकाराचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली बैठक स्थिर होण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी आपण करतोय ओंकाराची साधना. भरकटलेल्या मनाला लगाम देण्याचं काम हा ओंकार आपल्याला करतो. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ.
ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रण. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. आज आपण सुरुवात शयन स्थितीपासून करणार आहोत, म्हणजे पाठीवर पडून आपल्याला असं आसनं करायची.